नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या निराधार बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे पाहू शकता पोर्टलवर एक नवीन सुधारित ऑप्शन हा अपडेट करण्यात आला आहे, अपलोड करण्यात आला आहे. अपडेट मॉडिफिकेशन चेंज बदल झालेला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा बदल असून या अंतर्गत पाहू शकता सर्व निराधार बांधव ज्यांना हप्ते येत नाही आहेत, बंद झालेत, त्यांना अडचण येत होती. त्यांची लाभार्थी स्थिती ही चेक करण्यासाठी की नक्की कोणत्या कारणामुळे त्यांचा लाभ हा प्राप्त झाला नव्हता, काय अडचण होती, कोणत्या स्टेपला त्यांची जी प्रोसेस आहे ही थांबलेली आहे, आता ते चेक केलं जाऊ शकतं. तर या अंतर्गत सर्व निराधार बांधव, मग यामध्ये दिव्यांग बांधव सुद्धा आहेत, ते सुद्धा आत्तापर्यंत या महिन्यापर्यंत चेक करू शकतात. त्याचबरोबर विधवा महिला आहेत, त्याचबरोबर यामध्ये लाभ घेणारे ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी हा ऑप्शन उपलब्ध झाला असून यामध्ये पाहू शकता बहुतांश लाभार्थ्यांचा असा प्रश्न आहे की नवीन ऑप्शन पर्याय हा आलेला आहे, त्यावर आपण चेक करू शकतो की स्थिती काय आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की यामध्ये जो लाभार्थी स्थितीचा प्रश्न ऑप्शन दिलाय त्यामध्ये लाभार्थी संख्या म्हणजे अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर कुठून घ्यायचा. तर या संदर्भातच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्लिकेशन नंबर कुठून घ्यायचा आणि ॲप्लिकेशन नंबर टाकून तुमची लाभार्थी स्थिती ही कशा पद्धतीने दाखवली जाते, कोणत्या स्टेप बाय स्टेप तुम्ही चेक करू शकता, आजची सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. की तुम्ही एकदा ॲप्लिकेशन नंबर टाकलात नवीन ऑप्शनमध्ये की त्यानंतरनं तुमचं ॲप्लिकेशन, तुमचा जो अर्ज आहे या योजनेसाठीचा कुठपर्यंत प्रोसेस झालाय, लाभार्थींचे पैसे हे जमा होत आहेत किंवा नाही, त्याचबरोबर काय कारणामुळे ते अडकलेत, ही सगळी माहिती आता तुम्ही स्वतः चेक करू शकता. निराधार शाखेमध्ये किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी दररोजच्या प्रमाणे मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा ॲप्लिकेशन नंबर जो त्या नवीन ऑप्शनमध्ये टाकायचा आहे हा कुठून घ्यायचा ते पहिल्यांदा पाहून घेऊयात. तुम्ही जर पोर्टलवर गेलात, अधिकृत वेबसाईट आहे, यामध्ये सॅस पोर्टल जे आहे सोशल जस्टिस आणि स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची ही सॅस पोर्टल sasmahiti.org या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जवळजवळ सगळ्यांना ही माहीत असेल. आता इथे पाहू शकता पहिला एक ऑप्शन उपलब्ध होता लाभार्थी स्थिती. हा ऑप्शन या अगोदर सुद्धा उपलब्ध होता. यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर टाकून OTP आल्यानंतर तुमची लाभार्थी स्थिती, आत्तापर्यंत कोणकोणत्या महिन्याचे पैसे जे आहे निराधार योजनेअंतर्गत पेन्शन जमा झाले ते चेक केलं जाऊ शकत होतं. आता त्या अंतर्गत अजून एक ऑप्शन खाली दाखवतोय. हा नवीन ऑप्शन आत्ता आलेला आहे. स्थिती तुमच्या अर्जाची, ॲप्लिकेशनची स्थिती म्हणजे तुम्ही आत्ता अर्ज केला असेल किंवा जुना अर्ज असेल तरी स्थिती जी आहे ही दाखवली जाईल. यासाठी आता पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी स्क्रीनशॉट तुमच्यासमोर शेअर करतोय. हा आहे नवीन ऑप्शन जो आहे यामध्ये तुम्ही स्कीम जी आहे सिलेक्ट करून ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतरनं तुम्ही ॲप्लिकेशनची स्थिती जी आहे या पद्धतीने दाखवले हे चेक केली जाऊ शकते. आता लाभार्थ्यांचा मुख्य प्रमुख प्रश्न आहे, तुम्ही वेबसाईटवर जर गेलात या ठिकाणी स्थिती पहा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता 2 योजनांची नावं दिलेत. संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि त्याच्या खाली श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना. आता ही सिलेक्ट केल्यानंतर इथे प्रश्न असा आहे की ॲप्लिकेशन नंबर माहीत नाही आहे. ज्यावेळेला अर्ज केला तेव्हा सुद्धा तुम्हाला मिळाला असेल किंवा नसेल तर माहीत नाही आहे, तर हा कुठून घ्यायचा. तर याचं उत्तर पहिल्यांदा आपण पाहूयात. तुम्ही जर पोर्टलवर पुन्हा एकदा गेलात महाडीबीटीच्या पोर्टलवर, सॅस पोर्टलवर, तर इथे पाहू शकता पहिला जो ऑप्शन आहे लाभार्थी स्थिती, यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि OTP टाकून जेव्हा OTP नंतरनं तुमचा कॅप्चा कोड जो आहे सिलेक्ट केल्यानंतरनं तुम्हाला तुमची लाभार्थीची स्थिती दाखवते. संपूर्ण फॉर्म असा ओपन होतो, त्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिलेला असतो. आणि जरी त्या पद्धतीने तुम्हाला माहीत नसेल तरी इथे पाहू शकता दुसरा एक ऑप्शन आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर. याचा अर्थ आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा अर्ज क्रमांक जो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथे मिळेल.
इथे क्लिक केल्यानंतरनं या ऑप्शनमध्ये तुम्ही मोबाईल नंबर जो रजिस्टर आहे तुमचा त्याने कॅप्चर कोड टाकून तुम्ही चेक करू शकता. त्यानंतरनं दुसरा ऑप्शनसुद्धा आहे. आधार कार्ड नंबर जे आहे आधार कार्ड नंबर टाकून तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे अर्ज क्रमांक चेक केला जाऊ शकतो आणि इथून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळाल्यानंतरनं तो एका कागदावर लिहून घेऊन किंवा डायरेक्टली कॉपी करून तुमच्या मोबाईलमध्ये कॉपी केल्यानंतरनं इथे पाहू शकता दुसरा ऑप्शन. ही जी साईट आहे आपण ओपन करणार या पद्धतीने. इथे आपण काढला रजिस्ट्रेशन नंबर, तर इथे स्थिती हा जो चेक करायचा ऑप्शन आहे इथे सिलेक्ट करायचं आहे निराधार योजना आणि इथे तुमचा जो योजनेचा ॲप्लिकेशन नंबर आहे तो टाकून सर्च करायचा आहे आणि सर्च केल्यानंतर पाहू शकता अशा पद्धतीने तुमचं नाव आहे डिअर डॅश डॅश तुमचं नाव असेल, तुमची जी योजना आहे तुमचा ॲप्लिकेशन अर्ज नंबर इथे जो तुम्ही टाकलेला सर्च केलेला तो या ठिकाणी दाखवेल. संजय गांधी निराधार अनुदान योजना याची स्थिती ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे, ॲप्लिकेशनचे प्रोसेस पूर्ण झाले, त्याच्यानंतर ना आधार ऑथेंटिकेशन झालं आहे का नाही, तर असं जर ग्रीन असेल तर तुमचं आधार ऑथेंटिकेशन पूर्ण आहे, आधार KYC झालेली आहे. त्याच्यानंतर ना बिल जनरेशन झालं आहे म्हणजे तुमचं बिल या प्रत्येक महिन्यासाठी जे पेमेंटसाठी जी प्रोसेस केली जाते अपलोड केलं जातं तर याची प्रोसेस झाले मार्च महिन्यासाठी हो किंवा नाही तर इथं ग्रीन दिसतंय झालेलं आहे. त्याच्यानंतर ना फंड डिस्पोज यामध्ये म्हणजे तुमचं वितरण निधीचे वितरण झालंय किंवा नाही तर हो झालेलं आहे. आता इथे काय झालंय पाहू शकता वरती एक ऑप्शन दिसतोय. आता ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता मिळालेला आहे त्यांच्या सगळ्यांची ही प्रोसेस अशा पद्धतीने 4 ग्रीन त्यांना दिसतील, 4 हिरवे जे डॉट आहेत या ठिकाणी दिसतील म्हणजे त्यांना त्यांचा हप्ता वेळेवर मिळालेला आहे आणि त्यांची योजना सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करते चालू आहे, कोणत्याही पद्धतीचा अडचण त्यांना नाही आहे. मात्र पाहू शकता इथे वरती जो ऑप्शन दिसतोय ज्यांना मार्च महिन्यासाठीचा हप्ता जमा झाला नाही त्यांच्या वरती जो हा ऑप्शन आहे महत्त्वाचा आहे. हा जो इथे ऑरेंज कलरमध्ये दिसतोय पेंडिंग ॲट ऑफिशियल म्हणजे व्हेरिफिकेशन किंवा DBT स्टेटस. DBT जर तांत्रिक अडचण जी होती त्या कारणामुळे काही लाभार्थ्यांचा हप्ता हा अडलेला होता. असे जे लाभार्थी आहेत त्यांच्या लाभार्थ्यांच्या समोर पेंडिंग ॲट ऑफिशियल असं आलेलं आहे. आता ही सध्याची स्थिती तुम्ही आता चेक केलीत. आता पुढच्या महिन्यासाठी जेव्हा एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता जमा होईल तो जर आला नाही तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही लाभार्थी स्टेटस चेक करून तुम्ही चेक करू शकता की तुमचं इथपर्यंतच प्रोसेस झालेली दाखवेल. समजा आता काही लाभार्थ्यांना यामधून या लाभामधून वगळण्यात येत आहे. आता सांगितलेलं आहे आपण कालच पाहिलं की यामध्ये जे परमनंट UDID कार्ड असलेले परमनंट दिव्यांगत्व असलेले लाभार्थ्यांना लाभ पुढे चालू राहणार आहेत. मात्र टेम्पररी तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी असणारे लाभार्थी जे आहेत त्यांचं जे कार्ड आहे हे बंद होणार आहे असं सांगण्यात आलं होतं. म्हणजे त्यांची योजना बंद होणार आहे, कार्ड चालू राहील मात्र त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही. तर यावेळेला तुम्ही जेव्हा स्टेटस चेक कराल तर यावेळेला फक्त 2 ग्रीन दाखवतील, पुढचे रेड येतील कारण तुम्हाला एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा जमा होणार नाही. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट आहे. आता काय होतं की नवीन लाभार्थी अर्ज केलेला असतो आणि त्यांना काहीच ऑप्शन दिलेला नसतो. आता तुम्ही जर यामध्ये निराधार योजनेच्या शाखेमध्ये गेलात तहसीलदार कार्यालयामध्ये तर चौकशी केली तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची उत्तरं मिळत नाही आहेत. आणि जर तुमच्याकडे जर ॲप्लिकेशन नंबर असेल तुम्ही CSC सेंटर आधार सेवा केंद्रामधून तर तुम्ही यामध्ये अर्ज केला असेल आणि ॲप्लिकेशन नंबर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्ही माहिती चेक करू शकता की तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे की नाही, KYC व्हेरिफिकेशन झालं आहे का नाही. तर या पद्धतीने हा स्टेटस या ठिकाणी दर्शवला जातो, दाखवला जातो, तो चेक केला जाऊ शकतो आणि तुमची जी स्थिती आहे चेक करून तुमची जी काही अडचण असेल ही माहिती स्क्रीनशॉट काढून किंवा लॉग इन करून निराधार शाखेमध्ये दाखवून तुम्ही तुमची जी समस्या असेल त्या समस्येचं निराकरण करू शकता. तर अशा पद्धतीने हा नवीन ऑप्शन लाभार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. आणि त्याचबरोबर सर्व दिव्यांग बांधवांसाठी पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की दिव्यांग सहाय्यक पोर्टल ही नवीन पोर्टल जे आहे सुरू झालेली असून यामध्ये रजिस्ट्रेशनसाठीचा सध्याची काही लाभार्थ्यांना अडचण येत आहे, मान्य आहे. तर त्याचबरोबर टेम्पररी तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांना यामध्ये लॉग इन करता येत नाही आहे. मात्र बाकीचे लाभार्थी लॉग इन करू शकतात. त्यांनी जेवढ्या लवकर शक्य होईल त्यांचं लॉग इन हे पूर्ण करून घ्यायचं आहे, KYC व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. कारण अत्यंत महत्त्वाची ही अशी नवीन वेबसाईट जी आहे पोर्टल दिव्यांग सहाय्यक पोर्टल
सुरू करण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने त्या पोर्टलवर दिव्यांग लाभार्थ्यांना पुढच्या महिन्यापासूनचे हप्ते जे आहेत हे जमा करण्यात येणार आहेत. लाभार्थी निराधार बांधव यांच्यासाठी सगळ्या अशा ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत दररोज वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.